देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांचा संप मागे. हिट अँड रन कायदा लागू झालेला नाही. केंद्रीय गृहमंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांच्या बैठकीनंतर निर्णय. टँकर चालकांच्या संपाचा भाजी आणि फळ मार्केटवर परिणाम. दादरच्या भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली तर 2 दिवसात राज्याला 500 कोटींचा फटका. टँकर चालकांचा संप मागे. मात्र नागपुरात 300 पेक्षा जास्त पंपावर पेट्रोलसह डिझेलचा तुटवडा. पॉवर पेट्रोल 160 रुपयांनी विकलं गेला. वाहन चालकांच्या संपाचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत परिणाम. कांदा बाजारात न नेण्यासाठी वाहन चालक तयार नसल्यानं सोलापुरात कांद्याचे लिलाव आज बंद. देशभरातील स्वस्त राशन दुकानदार बेमुदत संपावर. 14 सूत्री कार्यक्रम मंजूर करावा. कमिशन वाढवावं. धान्यातील तूट भरून देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी संप. भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागेवर अजित पवार गटाचा दावा. गाव स्तरावरती बूथ कमिटी तयार करण्याचा पार्थ पवारांच्या सूचना. तर प्रफुल्ल पटेल किंवा वर्षा पटेल यांना लोकसभा लढवण्याचा स्थानिक नेत्यांचा आग्रह. लोकसभेसाठी 2 जागा आणि विधानसभेला 15 जागा लढवण्याची आमची तयारी. लोकसभेला अमरावतीची जागा मागू शकतो. नवनीत राणा आमच्या तिकिटावर लढल्या तर हरकत नाही. बच्चू कडूंचं वक्तव्य. मुंबईतील मराठा समन्वयक अंतरवाली सराटीकडे रवाना. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाच्या नियोजनाबाबत जरांगेंशी चर्चा करणार. अभिनेते सयाजी शिंदे आणि मनोज जरांगेंमध्ये भेट. अंतरवाली सराटीमध्ये जात सयाजी शिंदे यांनी जरांगेंसोबत केली चर्चा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज आझाद मैदानावरती महामोर्चा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे आझाद मैदानावर जाणार. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 193वी जयंती. विविध कार्यक्रमांचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सावित्रीबाईंच्या साताऱ्यातल्या निवासस्थानी जाऊन दर्शन घेणार. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचं शिर्डीत 2 दिवसीय शिबिर. आज जयंत पाटलांचं भाषण तर उद्या शरद पवार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावरती लोणी गावात प्राणघातक हल्ला. हल्ल्यात शहराध्यक्ष सचिन चौगुलेंसह माजी नगरसेवक सुरेश आरणे हे गंभीर जखमी. अदानी हिंडनबर्ग प्रकरणावरती आज सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार. अदानी समूहानं आपल्या शेअर्सची किंमत फुगवून सांगितल्याचा आरोप. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष उद्या सुनावणी घेणार. 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं आव्हान. शिवसेना आमदार अपात्रता निकालाआधीच राष्ट्रवादीची सुनावणी. पाईपलाईनच्या दुरुस्ती देखभालीसाठी रत्नागिरीमध्ये आज तर कुर्ला आणि भांडूपमध्ये उद्या पाणी पुरवठा बंद. मुंबई शहर भागातही उद्या 10% पाणी कपात. राज्यात आर्द्रता आणि ढगाळ वातावरणामुळे दिवसात थंडी जाणवणार. पुढचे 72 तास राज्यात ढगाळ वातावरण राहणार तर दिल्लीतील तापमान 6 अंश सेल्सिअसवर. मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता खालावली. AQIच्या सर्वेक्षणानुसार BKCमध्ये हवेची गुणवत्ता 192 अंकांवर. आज भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना. दुपारी 1:30 वाजता सामन्याला सुरुवात होणार. मालिका बरोबरीत सोडवण्याची भारताला संधी. ईशान्य भारतासह अफगाणिस्तानात भूकंपाचे झटके. मणिपूरमध्ये 3 रिश्टर स्केल तर अफगाणिस्तानातल्या फैजाबादमध्ये 4.4 रिश्टर स्केलचा भूकंप.